कुलकर्णी शिक्षण गप्पाच्या आजच्या आपल्या भागात आपल्या सोबत आहेत रेणू दांडेकर. रेणुताई दांडेकर या निवृत्त मुख्याध्यापिका, एका शाळेच्या संचालिका, लेखिका आणि शिक्षण विषयक सातत्यानं चिंतन करणाऱ्या चिंतनशील शिक्षण तज्ञ आहेत असं मी म्हणेल. त्यांनी सिनियर कॉलेजची नोकरी सोडून लोकमान्य टिळकांच्या गावात टिळकांच्या नावानं शाळा सुरू केली. ग्रामीण शिक्षणाचा एक वेगळा प्रयोग सुरू केला आणि त्या प्रयोगाच्या आधारे शिक्षणावर जवळपास आतापर्यंत 33 पुस्तकांचं लेखन केलं. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन तिथल्या शिक्षण विषयक प्रयोग समजावून घेतले आणि सातत्यानं त्या शिक्षणावर लिहित असतात. प्रयोगशील शिक्षणामध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये खूप प्रयोग झाले, परंतु माध्यमिक शिक्षणामध्ये फारसे प्रयोग झाले नाहीत. लोकमान्य टिळक विद्यालयाचं वैशिष्ट्य असं की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये त्यांनी प्रयोग केले. व्यावसायिक शिक्षणाचाही महात्मा गांधींना अभिप्रेत असलेला प्रयोग ग्रामीण भागातल्या शेती आणि शिक्षणाशी जोडून करून पाहिला आणि म्हणून रेणुताईंचे अनुभव हे मला जास्त वेगळे आणि महत्वाचे वाटतात. नमस्कार रेणुताई. नमस्कार. 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 महात्मा गांधींनी जे खेड्याकडे चला असं म्हटलं तर ते तुम्ही खऱ्या अर्थानं जगून दाखवलं. म्हणजे शहरी भागातलं तुमचं सिनियर कॉलेजची सुखासीन नोकरी किंवा पुण्यासारख्या ठिकाणी राहायचा संधी असताना सुद्धा त्या काळचं कोकणातलं चिखलगाव हे तर खूपच छोटं आणि अनेक गैरसोयी होत्या, पण तरी सुद्धा तुम्ही त्या काळामध्ये चिखलगावला गेलात आणि लोकमान्यांच्या गावामध्ये लोकमान्यांच्या नावाने शिक्षणाचा प्रयोग सुरू केला. तर तुम्हाला असं का वाटलं तेव्हा की आपण ग्रामीण भागात जाऊन काम करावं? मी कॉलेजला असताना आम्हाला अके भागवत शिकवायला होते आणि तेव्हा ते आम्हाला महात्मा गांधी शिकवायचे. ते रॅपिड रिडिंगला पुस्तक होतं, पण सरांनी ते खूप डीप जाऊन शिकवलं आणि तेव्हाच मी असं ठरवलं होतं की करूया सुरुवातीला कुठे जाऊ तिथे नोकरी, पण नंतर आपण एका खेड्यात जाऊन काम करायचं आणि त्यामुळे मी खेड्यात जायचा निर्णय घेतला. पण मग ही प्रयोगशील शाळा म्हणजे तुम्ही स्वतः जे.पी. नायकांच्या संस्थेमध्ये चित्राताईंसोबत काम केलेलं आहे, तर ग्रामीण शिक्षणाच्या या शाळेमध्ये तुम्ही नेमके असे काय वेगळे प्रयोग केले की जे आज इतर शाळांना मार्गदर्शन करू शकतात? चिखलगावला जेव्हा आम्ही शाळा सुरू केली तर 1 ऑगस्ट 1984 ला आजूबाजूच्या जवळजवळ 30 किलोमीटर मध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. पण केवळ शाळा सुरू करायची असं आमचं नक्कीच हेतू नव्हता. पण इथल्या निसर्गाला पूरक असं काहीतरी सुरू करायचं की जिथे मुलं निसर्गामध्ये जगू शकतील, निसर्गापासून त्यांची नाळ तुटणार नाही असं नक्की ठरवलं होतं. पण काय करायचं हे आधी नव्हतं ठरवलं. जसजसं मुलांना मी समजत गेले, मुलं काय करतायत, कशी राहतायत, त्यांच्या क्षमता काय आहेत, त्यांच्यामध्ये ताकद किती प्रकारची आहे, त्यांना काय काय माहिती आहे, हा जेव्हा माझा एका बाजूला अभ्यास सुरू झाला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या मुलांसाठी आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि मग मुलांचा शोध घेता घेता आपण काय वेगळं केलं पाहिजे याचाही शोध मला लागला आणि त्यामुळे दर क्षणाला दर वेळेला नवीन काहीतरी घडत गेलं. व्यावसायिक शिक्षणाचा प्रयोग म्हणजे पाबळच्या विज्ञान आश्रमाशी जोडून तुम्ही आणि शेतीशी जोडून तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा नेमका काय परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर जाणवतो किंवा तो प्रयोग नेमका काय होता? आता कोकणातली परिस्थिती पाहिली तर मुलं खूप चालतात. मुलं शेतात काम करत होती तेव्हा म्हणजे, आणि जवळजवळ 16 किलोमीटर चालत येणारी मुलं शाळेमध्ये होती. याचा अर्थ असा, जे मूल 16 किलोमीटर चालत येऊन शाळेमध्ये शिक्षण घेतं तर त्याची नक्कीच क्षमता वेगळ्या आहेत. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की इथे प्रचंड वेगवेगळ्या प्रकारची निसर्ग संपत्ती आहे आणि ती खूप वाया जाते आहे. इथलं मूल तेव्हाच्या ट्रॅडिशन नुसार साधारण 5वी झालं की मुंबईत जात असे, 7वी झालं की मुंबईत जात असे, म्हणजे हे ठरलेलं होतं. तेव्हा माझ्या मनामध्ये असं आलं की ही मुलं किमान 10वी पर्यंत तरी इथे राहिली पाहिजेत. 10वी ही इयत्ता झाली,
पण किमान 15 वर्षापर्यंत तरी त्यांच्या घरात, त्यांच्या आई वडिलांजवळ, त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या जमिनीमध्ये, त्यांच्या निसर्गामध्ये त्यांनी राहिलं पाहिजे. पण असं नुसतं म्हणून प्रश्न मिटणार नव्हता. मग त्यांना काहीतरी यातून करता येतील असे उद्योग आपल्याला शिकवले पाहिजेत. मग सुरुवातीला आपण जो प्रयोग केला तो आमच्याकडे नारळाची झाडं असतात. पण आपण तेव्हा असं केलं की प्रत्येक मुलाने त्याच्या घरी एक नारळाचं झाड लावलं पाहिजे. तसं मुलांनी ते झाड लावलं म्हणजे आता ती लागती झाली आहेत सगळी झाडं. पण मग आपण सुरुवातीला असं माझ्या असं लक्षात आलं की अरेच्या दारामध्ये इतकं कल्पवृक्ष आहे आणि छोट्या-छोट्या गोष्टींसाठी मुलं सगळं विकत आणतात. आपण पहिली सुरुवात स्वच्छतेपासून, झाडू बनवण्यापासून करूया. म्हणून आम्ही शाळेमध्ये हिर काढलं नारळाच्या झापांचे आणि झाडू विणायचं काम सुरू केलं. आता तेव्हा पालकांना खूप गंमत वाटली, थोडंसं वाईटही वाटलं, की आमची मुलं काही झाडू बांधायसाठी शाळेत येतात का? त्यांची भूमिका अगदी बरोबर होती. कारण शिकणं म्हणजे एका इमारतीत जाणं, बाकावर बसणं, पुस्तकं वाचणं, कोणीतरी त्यांना शिकवतंय, इंग्लिश असं अशा सगळ्या अपेक्षा होत्या. पण मग हे जसं आम्ही सगळेच करायला लागलो आणि मुलं जशी केली आणि मग आम्ही असं म्हटलं, की आपण केलेल्या झाडूंनी आपल्या आजूबाजूची स्वच्छता कशी कल्पना आहे आणि त्या मुलांना एकदम आवडलं. आणि अशी सुरुवात झाली. म्हणजे आम्ही जवळ-जवळ शाळा सुरू झाली तेव्हा इमारत नव्हतीच म्हणजे गोठ्यात शाळा भरायची. आणि मग नंतर जेव्हा छोटीशी 3 खोल्यांची इमारत झाली, त्या वर्षी तिन्ही खोल्या भरून मुलांनी कलमं बांधलेली होती. म्हणजे मुलं असं म्हटली, की अभ्यास आम्हाला नाही करायचा. आज यावर्षी आपण कलमच बांधूया सगळ्या पावसाळ्याभर. त्यामुळे मुलं जवळ-जवळ 5 ते 8,000 कलमं मुलांनी बांधली. आणि ती शाळेसाठी बांधली असं नाही, तर त्याच्यानंतर अनेक मुलांनी आंब्यांच्या बागा भरल्या, की ज्याच्यावर त्यांना उत्पन्न मिळायला लागलं आणि त्यांच्या हे लक्षात आलं, की अरे या मातीमध्ये आपण उभं राहून आपली उपजीविका पण होऊ शकते. आपल्याला कुटुंब मिळू शकतं, आपल्याला आई मिळू शकते, आपल्याला घरामध्ये राहता येतं, मुंबईच्या धोराड्यात जायची काही गरज नाहीये. एक आत्मविश्वास मुलांमध्ये आला आणि हे करत असताना म्हणजे कलमं बांधणं, नारळाच्या झाडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं, त्याच्यानंतर शेतीमधले काही अनेक गोष्टी म्हणजे मिरीचे वगैरे कलमं बांधणं असं आम्ही सुरू केलेलं होतं, की जेव्हा फक्त कोकणात भात शेतीच लोकं करत होती. आणि त्याच वेळेस डॉक्टर कालबाग सरांची आणि आमची भेट झाली. आणि मग त्यांनी जो पाबळचा प्रयोग केला, तो मला असं वाटून गेलं, की अगदी आपल्या इथे सुरू करायला अगदी योग्य असा हा मार्ग आहे. आणि म्हणून आम्ही पाबळचा तो विज्ञानाश्रमचा प्रयोग आमच्या इथे 1995 ला सुरू केला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं, की शाळेतच असं असणारी म्हणजे शाळेतच प्रयोग ही विज्ञानाश्रमचा उपक्रम आणि आमच्या इथेच असंच प्रशिक्षण देणारी संस्था म्हणजे डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी हा जो त्यांनी कोर्स सुरू केला होता, तो कोर्सही आपण आमच्याकडे सुरू केला. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, की सर 30 तारखेला गेले आणि 30 तारखेलाच आमच्या हातामध्ये त्यांनी लिहिलेलं पत्र पडलं, की माझ्या स्वप्नातली शाळा म्हणजे तुमची शाळा आहे. आणि खरं म्हणजे सुरू करून देण्याचं काम आपलं असतं. पण मुलांना जसजसं त्यातून अनेक गोष्टी मिळत जातात. अनेक गोष्टींचा शोध घ्यायला लागतात मुलं. स्वतःचा विचार करायला लागतात, करून पाहायला लागतात. असं सगळं केल्यामुळे मुलांनी त्याच्यामध्ये खूप इनोव्हेटिव्ह कल्पना मांडल्या आणि काम करायला सुरुवात केली. अच्छा. महाराष्ट्रातल्या ज्या प्रयोगशील शाळा आहेत, किंबहुना प्राथमिक शाळांमध्ये होणारी प्रयोगशीलता ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि माध्यमिक शाळांमध्ये फारसे प्रयोग होत नाहीत. याचं कारण दुसरं एक असं आहे, की 7वी-8वी नंतर अभ्यासक्रम ची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामुळे प्रत्येक विषय उपक्रमशीलतेतून शिकवणं किंवा इतर सहशालेय उपक्रम घेण्यावर मर्यादा येते. तर माध्यमिक शाळेमध्ये तुम्ही नेमके कोणते असे वेगळे उपक्रम केले, की जे महाराष्ट्रातल्या इतर हायस्कूल्सला अनुकरणीय ठरतील? आपण सुरुवातीला जेव्हा जसजशी मुलं वाढायला लागली, तसतसं आपल्या असं लक्षात आलं, आजही आपल्याकडे सगळीकडे ही परिस्थिती आहे, की 50, 60, 70 मुलांचा सगळा वर्ग एक चेहरा असतो. खरं म्हणजे प्रत्येक चेहरा वेगळा असतो आणि त्याचा शोध वगैरे हे खूप लांब असतं. पण निदान आम्ही सुरुवातीला एक गोष्ट केली, की एका जागी मुलांनी बसून का शिकायचं? तर मग त्याच्यातून मोबाईल क्लासरूमची कल्पना आली. आणि मग ती कल्पना आम्ही आधी मुलांपुढे मांडली, की आपण प्रत्येक तासाला वेगळ्या वर्गात गेलं तर कसं वाटेल तुम्हाला? तर मुलं म्हणली, "आम्हाला खूप मज्जा येईल. नाहीतरी आमचे पाय दुखतात, कंटाळा येतो एका जागी बसून, एकच हे ऐकून."
तर म्हणलं चालेल. मग आम्ही मुलांशी चर्चा केली, आपण हे कसं करूया. मग त्याच्यातून आम्ही वेगवेगळे विभाग केले, म्हणजे मराठी विभाग, हिंदी विभाग, गणित विभाग, विज्ञान विभाग आणि समाजशास्त्र विभाग. आणि त्या ठिकाणी त्या विषयाचं म्हणूया, त्या क्षेत्राचं भरपूर साहित्य आम्हाला ठेवता आलं. बरेच वेळा आम्हाला शिक्षकांच्या बाबतीमध्ये कदाचित असं होत असेल, की इमारत मोठी असते, स्टाफ रूम आणि साहित्य कुठेतरी ठेवलेलं असतं, तेवढा वेळ नसतो, असं आपण म्हणूया. तर मग या सगळ्या अडचणी, म्हणजे शैक्षणिक साधनं वापरणं, हे सगळं जर आपल्याला अडचणी सोडवायच्या असतील, तर वर्गातच हे सगळं साहित्य उपलब्ध असलं तर सहजपणे मुलं वापरू शकतील, शिक्षक वापरू शकतील. आणि त्यामुळे वर्ग व्यवस्था जी असते फॉर्मल, ती आम्ही मोडून काढली. आणि मग आता खूप छान असतं, की आमच्या इथून मैदानातून एक वर्ग मराठी विभागात चाललेला असतो, दुसरा गणिताकडे चाललेला असतो, तिसरा समाजशास्त्राकडे चाललेला असतो. मुलांचं जाता येता इंटरॅक्शन होतं. मुख्य म्हणजे फिजिकल थोडी त्यांचं फ्लेक्झिबिलिटी येते, शारीरिक हालचाल होते आणि मग मुलं वर्गात बसायला फ्रेश असतात. मग त्याच्यात अडचणी आल्या. मग शिक्षक म्हणले, मुलं लवकर आली नाही तर. म्हटलं आपण करून तर पाहू काय होतंय. तसंही शिक्षक वर्गापर्यंत जायला वेळ लागतोच. स्टाफ रूम मध्ये येतो, पुस्तकं ठेवतो, दुसरी घेतो, कोणीतरी बोलतं. तर आपण आता असं करूया, शिक्षक तिथेच थांबतील, मुलं तिथे येतील. आणि तो प्रयोग आमचा खूप यशस्वी झाला आणि तो आजपर्यंत सुरू आहे. दुसरा एक प्रयोग आम्ही असा केला, की अ, आपण जगताना जे अनेक क्षण, म्हणजे अनेक गोष्टी घडत असतात, त्यातला नेमका अनुभव कशाला म्हणायचं आणि रुटीन किंवा दैनंदिन भाग कशाला म्हणायचं, हे बरेच वेळा लक्षात येत नाही मुलांच्या. आणि त्यामुळे चांगलं मनामध्ये पकडून ठेवणं आणि ते चांगलं वाढवत जाणं, ही जी एक मनाची सवय आहे, ही सवय आपल्याला कशातनं लावता येईल. तर मग आम्ही असं म्हटलं, की मुलांनी आपले अनुभव मांडावेत, सगळ्यांसमोर मांडावेत. म्हणून आमच्याकडे एक अनुभव मंडप नावाची कल्पना, एक आम्ही उपक्रम घेतो. त्याच्यामध्ये आमचा आधी शनिवार हा नेहमीप्रमाणे नसतो. 10वी पर्यंत. 10वी पर्यंतच्या शनिवारचं डिझाइन हे सगळं वेगळं असतं. तर मुलं एकत्र येतात आणि सुरुवातीला कशाला अनुभव म्हणायचं हेच मुलांना सांगता येईना. तर मग निसर्गामधल्या अनेक गोष्टी दिसतात, गावात अनेक गोष्टी घडतात, अनेक गोष्टी मुलं एकमेकांशी, पालक बोलत असतात, लोकं बोलत असतात, चांगल्या वाईट घटना घडतात, या तुम्ही सगळ्यांपुढे मांडायच्या. आणि त्यातून आपल्या अनुभवाचं इतरांबरोबर शेअरिंग करणं सुरू झालं. की जे आम्हाला आज इतकं महत्वाचं वाटतं, की अ, माणसाने माणसाशी बोलण्याला जे आज महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये, तर ते महत्व मुलांनी जाणलं आणि त्यांनाही हा पण उपक्रम खूप आवडला. तिसरा एक उपक्रम, म्हणजे प्रयोग आम्ही असा केला, की आपल्याकडे साधारण परीक्षांचा पेपर हे कुठून तरी मोठ्या माध्यमिक शाळांमध्ये कोणीतरी एक जण छापतं आणि ते मागवतात. मोठी शाळा असेल तर ते स्वतः छापतात. पण ज्या छोट्या म्हणजे वन डिव्हिजन स्कूल्स ज्या असतात, तर त्यांना हे आर्थिकदृष्ट्या पण परवडत नाही. मग पण आम्ही असा विचार केला, की एका मुलाने ही कल्पना मांडली, की माझा पेपर मी का नाही काढायचा? मला काय येतं हे तुम्ही का टेस्ट करणार? मला काय येतं हे मीच टेस्ट करेन ना. आणि ही कल्पना आम्हाला सगळ्यांना खूप आवडली. आणि त्यामुळे चाचणीचे पेपर किंबहुना काही वेळा प्रथम सत्राचे पेपर सुद्धा मुलांनी डिझाइन केले. आणि त्यामुळे सुपरव्हिजन करावीच लागली नाही, कारण प्रत्येक मूल त्याचा पेपर काढत होतं. मला काय येतं हे ठरवत होतं. आणि मला खरंच सांगायला नवल वाटतं, की इतक्या दर्जेदार मूल्यमापन मुलांनी स्वतःच केलं, की जे आमच्या नेहमीच्या मूल्यमापनामध्ये अजिबात येत नाही. अशा सगळ्यांसाठी मिळूनच्या अनेक गोष्टी आम्ही केल्या. मग त्याच्यामध्ये क्षेत्रभेटीचं वेगळेपण होतं. दरवर्षीचं स्नेहसंमेलन वेगळ्या पद्धतीने होतं. जयंती, पुण्यतिथी आपण वेगळ्या पद्धतीने साजरी करायचो. त्याच्यामध्ये आपण एप्रिलमध्ये पुढच्या महिन्याचं डिझाइन, पुढच्या वर्षीचं डिझाइन करायचो. गेल्या वर्षी कोणत्या गोष्टी आपल्याला फारशा उपयोगी ठरल्या नाहीत, कोणत्या गोष्टी मुलांना उपयोगी पडल्या, हे आम्ही साधारण याच्यावर चर्चा करून दुसऱ्या वर्षीचं आमचं प्लॅनिंग होत असे. आणि त्यामुळे दरवर्षीच्या कार्यक्रमामध्ये नाविन्य होत असे. म्हणजे मला असं आठवतंय, की 1 ऑगस्ट ही टिळक पुण्यतिथी जवळ-जवळ माझ्या माहितीनुसार 20 ते 25 प्रकारे साजरी झाली. म्हणजे इतकं वैविध्य मुलांमुळे आम्हाला त्याच्यामध्ये आणता आलं. मुलांनी विशेषतः मला नेहमी असं वाटतं, की या वयामध्ये, म्हणजे मूल जेव्हा 7वी नंतर 6वी नंतर आपण म्हणूया, त्याला स्वतः मी कोण आहे हे तो ओळखायला लागलेला असतो. त्याचं व्यक्तिमत्व आकार घेऊ लागलेलं असतं. त्याच्या मनामध्ये खूप कल्पना असतात.
त्याला अनेक गोष्टी करायच्या असतात. तर या सगळ्याला जर आपण संधी दिली तर मी काय केलं पाहिजे शिक्षक म्हणून हे खरं मुलंच मला शिकवायला लागतात. आणि मग त्या गोष्टी आपण आपल्याकडे करत गेलो. बाकी प्रत्येक शिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या विषयाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. एक महत्वाची गोष्ट आपण केली ती म्हणजे आमच्याकडे 15 दिवसातनं एकदा चिंतन बैठक होते. दर शनिवारी शाळा शाळा सुरू व्हायच्या आधी. म्हणजे असं आमच्या लक्षात आलं, की दरवेळेस बाहेरचा माणूस बोलवून आपण काय ऐकायचं? आपल्या इथे आपणच काही विषय मांडू नाही का शकणार? आणि मग प्रत्येकाने त्याला आवडेल तो विषय निवडायचा. त्याला आवडेल त्या विषयावर बोलायचं आणि मग त्याच्यावर चर्चा करायची. त्यामुळे शिक्षकांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालं. बालसभा आपण घ्यायला लागलो मोठ्या आणि ही सगळी बालसभा ही मुलं आयोजित करायची. म्हणजे मुलांनीच ती कंडक्ट करायची. त्याच्यामध्ये कोणतं शिकवणं आवडलं नाही, कोणता तास आवडला नाही, कोणता कार्यक्रम आवडला नाही, पुढचा कार्यक्रम कसा असेल. इव्हन माझ्याबद्दल सुद्धा म्हणजे मुख्याध्यापकांबद्दल सुद्धा मुलं खूप स्पष्टपणे बोलत होती. म्हणजे या तासाला आम्हाला असं वाटलं की मॅडम तयारी न करता वर्गावर आलेल्या होत्या. तर इथे जो एक त्यांना एक स्वातंत्र्य आणि त्याच्यामुळे आम्हीही थोडे घाबरलेलो असायचो की मुलांना कळतंय की आपण काय करतोय. म्हणजे त्यांच्या पुढे रमटावून चालणार नाही जे आहे ते की आपल्याला तयारीनीच गेलं पाहिजे. नंतर शेवटचं फक्त एक सांगते. ग्राम समन्वयक म्हणून आपल्याकडे जवळजवळ 17-18 गावातनं मुलं यायची. आणि मूल घरामध्ये कसं आहे हे समजल्याशिवाय शाळेत ते कसं असलं पाहिजे हे आपल्याला ठरवता येत नाही. आणि म्हणून आमच्याकडे प्रत्येक शिक्षक हा प्रत्येक मुलाच्या घरी गेलेला असतो. त्याच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये तो सहभागी झालेला असतो. त्याचं घर म्हणजे काय त्याला माहीत असतं. घरातल्या माणसांशी त्याचा परिचय असतो, संपर्क असतो, संवाद असतो. तर ही ग्राम समन्वयक योजना आणि कम्युनिटी ॲग्रीकल्चर म्हणजे ज्यांच्या घरी शेती करायला कोणी नाही, तर आम्ही गावागावातले असे शेतकरी निवडायचो आणि त्यांच्याकडे आमच्या शाळेतली मुलं शेती करायला जात असत. इथे एकदा मी थोडं थांबून चेक करतो की आतापर्यंत तुमच्या या शिक्षणाच्या प्रयोगाबरोबरच दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की भारतामध्ये प्रत्यक्ष फिरून तुम्ही अनेक विविध शिक्षणाचे प्रयोग पाहिले. त्याच्यावर स्वतंत्रपणे तुमचं पुस्तकही प्रसिद्ध आहे की भारतातल्या ज्या प्रयोगशील शाळा आहेत अगदी राजस्थान पासून कृष्णमूर्ती स्कूल पासून सगळ्या शाळा तुम्ही बघितल्या आणि त्या नुसत्या बघितल्या नाही तर त्या एका शिक्षिकेच्या नजरेतून, एका शाळा चालकाच्या नजरेतून आणि एका शैक्षणिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीच्या नजरेतून तुम्ही त्या बघितल्या. तर त्या तुमच्या भटकंतीविषयी सांगा की भारतातल्या साधारणपणे कुठे कुठे तुम्ही फिरलात आणि काय काय बघितलं आणि काय वेगळं वाटलं त्याच्यामध्ये? खरं म्हणजे असं थोडक्यात उत्तर देणं खूपच अवघड आहे. पण या सगळ्या शाळा सगळ्या अर्थाने वेगळ्या होत्या. म्हणजे इथले शिक्षक वेगळे होते. इथले मुलं वेगळी होती, इथली कार्यपद्धती वेगळी होती, इथला अभ्यासक्रम वेगळा होता, इथली पुस्तकं वेगळी होती. म्हणजे शाळेशी निगडीत असलेले जे जे घटक आहेत ते सगळे इथले वेगळे होते. त्यामुळे म्हणून मी म्हटलं तसं की आणि या प्रत्येक शाळेने एक विचार दिला. आणि मी नेहमी असं करत आले की मी बाहेर गेल्यावर जे बाहेर पाहिलं ते येऊन आमच्या शाळेमध्ये शेअर करायचं. मगाशी मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहून गेला की माध्यमिक शाळेचा माहोल वेगळा असतो, प्राथमिक शिक्षणाचा माहोल आपल्याकडे वेगळा असतो. तर या सगळ्यामध्ये तुम्हाला एकट्याला असं काम करून चालत नाही. तर सगळी टीम त्या पद्धतीने उभी राहावी लागते. त्यासाठी सारखं बोलावं लागतं, काय नवीन करायचं याच्यावर चर्चा करावी लागते. आणि माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक माणसामध्ये खरंच काही चांगलं करायची उर्मी असते. जिज्ञासा असते, त्याला काहीतरी करून पाहावंसं वाटतं. पण ती संधी देणं, तसं त्याच्या मनाला आकार देणं किंवा तशा प्रकारे बोलणं ह्याची खूप गरज असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमची एक टीम तयार झाली छान. कमी जास्त होतं याच्यामध्ये, पण सगळेजण खूप उत्साहाने कामाला लागले आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये वेगळं करत राहिला. तर ही त्यातली खूप जमेची बाजू होती. आणि त्यामुळे जेव्हा या बाहेरच्या शाळा म्हणजे दक्षिणेकडच्या 4ही राज्यातल्या पाहिल्या, म्हणजे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि
आणि चौथं केरळ. आणि या सगळ्या शाळांवर जे जसं आपण म्हणतो फर्स्ट साईट मध्ये काय जाणवलं तर ते मी माझ्या कणवू या पुस्तकामध्ये लिहिलं. आणि आता उत्तर भारतातल्या म्हणजे ज्या पाहिल्या त्याच्यामध्ये उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, गुजरात अशा ठिकाणच्या ज्या सगळ्या शाळा पाहिल्या तर त्याही ठिकाणच्या शाळांवर मी लोकसत्तामध्ये सृजनाच्या नव्या वाटा या नावाने लिहित होते. आता त्याचं पण पुस्तक येईल. तर हे सगळं पाहून खूप बळ मिळालं की या सगळ्या शाळा जर इतकं छान काम करतायत आणि शेवटी तिथेच खरं काम झालं तरच पुढे काहीतरी बदल व्हायची शक्यता असते. पण तुम्हाला साधारणपणे समान सूत्र काय वाटतं? म्हणजे दक्षिणेतल्या शाळा तुम्ही पाहिल्या आणि झारखंड, तर प्रयोगशील शाळा म्हणजे नेमकं काय? असं अशी एक आपण वैशिष्ट्य जर ठरवली तर तुम्ही बघितलेल्या या शाळांची काय वैशिष्ट्य तुम्हाला एक सार रूपाने सांगता येईल? हा, मी तुम्हाला आता सांगेन, मुळात अभ्यासक्रमच वेगळा आहे. आपल्याकडे अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक असतात, मग त्याची परीक्षा असते, शिक्षक वर्गात तो धडा शिकवून टाकतो. हा जो प्रकार आहे हा तिथे नाहीये काहीच. म्हणजे तिथलं सगळं वातावरणच वेगळं होतं आणि इतकी ऊर्जा दिली ती, इतकी ऊर्जा आहे या सगळ्या शाळांमध्ये. म्हणजे दिगंतर पाहिली, शिक्षांतर पाहिली, बोध शिक्षा समिती पाहिली, मी कौसानी पाहिली, उत्तराखंडमध्ये असलेली अल्मोडा जिल्ह्यातली, तर किंवा छत्तीसगडची इमली महुआ पाहिली, तर आदिवासी भागातल्या शाळा पाहिल्या. तर इथे मुळात शाळा सुरू करण्यापाठीमागचा विचारच वेगळा आहे. मुलांच्या अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि खरंच मूल कुठलंही असलं तरी प्रत्येक मुलामध्ये जी एक प्रचंड ऊर्जा आहे की जी आज आपल्या ह्याच्यामध्ये वाया जाते. आपण त्याला वर्गात कोणतो, तीच परीक्षा पद्धत, त्याच पद्धतीने पेपर तपासणं, वर्षानुवर्ष धडा तसाच शिकवणं, हे तिथे नाहीच आहे मुळे. आणि म्हणजे मी पुवीधाम जी शाळा पाहिली की जी तमिळनाडूमध्ये आहे, तर इथे ही सगळी अशीच आदिवासी वगैरे मुलंच आहेत. पण त्यांच्यामध्ये आपण जो नेहमी म्हणतो की शिकण्यातनं बदल झाला पाहिजे, तो असा बदल दिसतो म्हणजे. आणि प्रत्येक मूल इथे वेगळं जाणवलं मला या सगळ्या शाळांमध्ये. म्हणजे मी मुलांशी गप्पा मारल्या, शिक्षकांशी मारल्या, मुख्याध्यापकांशी तिथल्या मारल्या, गावातल्या लोकांशी मारल्या, की गावातली लोक शाळेबद्दल इतकं आदराने बोलत होती किंवा त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळी शाळा होती त्यांच्या इथली. हे मला खूप विशेष वाटलं. म्हणजे शाळेबद्दल समाजाला काहीतरी वाटणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नाही तर तुम्ही तुमचे काहीतरी करताय ते करत राहा किंवा मुलाला एकदा शाळेत टाकलं, फी भरली, पैसे भरले आणि त्याला ज्या सगळ्या साधन सामुग्री दिली की आपली जबाबदारी संपली, अशी भूमिका इथे मला कुणाचीच जाणवली नाही. म्हणजे जेव्हा मी ती आदिवासी भागातली जेव्हा आदिवासी भागातली शाळा पाहायला गेले तेव्हा तिथली पटापट झोपडीतली लोक पुढे आली आदिवासी, आणि त्यांनी पण शाळेबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली. हे किती वेगळं आहे ना म्हणजे. पण याच्यात तुम्ही जवळपास एक 10 पेक्षा जास्त राज्यांमधल्या शाळा बघितल्यात आतापर्यंत. हो, 10-12 झाली. म्हणजे 12 राज्यांमधल्या वेगवेगळ्या प्रयोगशील शाळा तुम्ही बघितल्यात. तर तुम्हाला आवडलेले आणि जे आपण फारसे ऐकलेले नाहीत असे काही उपक्रम आम्हाला सांगा ना, की जे आमच्या शिक्षकांनाही अतिशय प्रेरक ठरतील, की अगदी वेगळे उपक्रम वाटले तुम्हाला. आता असे लगेच मला नाही आठवत येत, म्हणजे कारण खूप म्हणजे प्रत्येक शाळेने खूप केलेलं होतं. कौसानीचं सांगते तुम्हाला. कौसानीला लक्ष्मी आश्रम आहे हा, आणि ती शाळा म्हणजे उत्तराखंडमध्ये आहे. आपल्याला माहित असेल की कौसानीलाच महात्मा गांधींनी अनासक्ती योग लिहिला. लोक ते बघायला जातात पण लक्ष्मी आश्रम कोणाला माहिती नाही. तर हा लक्ष्मी आश्रम 1946 साली एका ब्रिटिश बाईने सुरू केला आणि सरलादेवी म्हणून, सरलाबेन म्हणून, त्यांनी नाव पण नंतर बदललं. आणि महात्मा गांधींबरोबर या काम करत होत्या तेव्हा गांधीजी त्यांना म्हणले, बघा हा तुम्हाला जमेल का. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं म्हणजे. आणि त्यांनी तिथे तो आश्रम सुरू केला की तिथे सगळी म्हणजे शेतीचं प्रचंड प्रमाणावर उत्पन्न मुली घेतात, स्वतःचा युनिफॉर्म मुली शिवतात, आणि ते साईट इतकी चांगली आहे की मुली जिथे वर जाऊन अभ्यासाला बसतात तिथून हिमालयातली 10-11 शिखरं दिसतात. आणि कोणी लक्ष ठेवायला नाहीये तिथे, म्हणजे वसतिगृहात मुली राहतात
म्हणजे तिथल्या मुलींवर पण आता रिसर्च सुरू आहे की या मुली किती वेगळ्या पद्धतीने, म्हणजे महिलांसाठीच त्यात ब्रिटिश बाईंनी काम करायचं ठरवलेलं होतं आणि मग त्यांना ही प्रेरणा तिकडे असून कुठून मिळाली, तर त्यांनी त्यांच्या त्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे वेदांत की आत्मकथा असं मला वाटतं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की आमच्या घरी एकदा एक पोस्ट आलं, म्हणजे पोस्टाची डिलिव्हरी झाली आणि त्याच्यामध्ये त्याला गुंडाळून आणलेली दोरी माझ्या आईने काढून ठेवली आणि मी आईला विचारलं तू काढलंस, तेव्हा आई म्हटली याचा पण उपयोग झाला पाहिजे. तर हा सगळा दृष्टिकोन मला तिथल्या मुलींच्या मध्ये, म्हणजे ती शाळा म्हणजे या सगळ्या शाळेत कुणीही शिक्षक शाळा दाखवायला आले नाहीत बरं का. हे खूप विशेष आहे ना. मुलं आमची शाळा, तर मी म्हंटल तुमचे सर नाही आले कोणी एका शाळेत, मी म्हंटल तुमच्या दीदी नाही आल्या, तशी त्या मुलांनी उत्तर दिलं की दीदी कशाला पाहिजे, शाळा आमची आहे ना, आम्ही काय शिकतो आम्ही तुम्हाला सांगतो, असं तिथून उत्तर आलं. नंतर दिगंतर जी मी शाळा जयपूरची पाहिली, म्हणजे राजस्थान मधली, तर त्या शाळेची इमारतींची रचना पण वेगळी आहे. तिथले शिक्षक, माध्यमिक पर्यंत ती शाळा आहे बरं का, आणि तिथले शिक्षक रोज 2 तास शाळा सुटल्यावर बसतात आणि दिवसभर आपण केलेल्या कामातून जे अनुभव आले, काय उणीवा राहिल्या, त्याच्यावर चर्चा होते, ते लिहून काढतात. नंतर या सगळ्या शाळेतलं पाठटाचन पण खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि मुळामध्ये एकमेकांशी होणारा संवाद. हा, त्या दिगंतर शाळेचं मला एक आठवलं आता की तिथे कुठलाही शिक्षक कुठे गेलाय हा तिथल्या मुलाला माहित असतं आणि त्या शिक्षकाने मुलांना सांगायचं असतं की मी उद्या शाळेत येणार नाही, मी शाळेत आज उशिरा येणार आहे. हे सगळं त्या मुलांना माहित असावं लागतं. तिथली सगळी स्वच्छता व्यवस्था, म्हणजे बाथरूम, टॉयलेट क्लीन करणं, हे मुलं आपणहून करतात आणि सगळी शाळा मला एकदम स्वच्छ, चकचकीत, छान दिसली. म्हणजे इमारत अगदी साधी होती, सगळीकडे 3 भिंती होत्या आणि 4थी भिंत अर्धीच होती, एकमेकांना सगळे दिसत होते, पण अगदी स्वच्छता, म्हणजे मुलांच्या वह्या, मुलांचे चाललेले उपक्रम, मुलं करत असलेलं काम, गट काम, हे मला सगळ्या शाळेमध्ये खूप वेगळं आढळलं. किंवा तुमच्या पुस्तकाचं नावच कनऊ आहे या शाळांविषयी. हो, ते कनऊ शाळा काय आहे नेमकी? कनऊ मला वाटतं आता ती शाळा बंद झाली असं मी ऐकलं, म्हणजे केरळ मधली. पण कसं आहे, शाळा बंद आहे का सुरू आहे याच्यापेक्षा तितके वर्ष शाळा जे जगली, ते जगणं पण पुढच्यांना आदर्श असू शकतं. त्या शाळेचे काय वेगळे? त्या शाळेचं वेगळेपण असं होतं की तिथे 7वीतली मुलं खालच्या वर्गाच्या मुलांना शिकवतात आणि विषय इतके वेगळे आहेत की इंडियन फिल्म, इंडियन म्युझिक, फोक आर्ट्स, अशा प्रकारचे इंग्रजीतले विषय इंग्रजीतून तिथली आदिवासी मुलं पण शिकतात. म्हणजे ज्यांचे आई वडील अजिबात शिकलेले नाहीत, त्या आई वडिलांची मुलं इतकं सुंदर एकमेकांना शिकवताना मी पाहिलं. आणि दुसरं एक जोडीला मी इथे जोडते की पंजाब मधली मी एक शाळा पाहिली, सचकी पाठशाला. तर या शाळेमध्ये जवळजवळ 1000 मुली आहेत, पण सगळं शाळेचं ऍडमिनिस्ट्रेशन मुली बघतात. म्हणजे मुख्याध्यापक निवड सुद्धा मुली करतात. संस्थेने ठरवायचं नाही की त्या शाळेचा मुख्याध्यापक कोण असेल. आणि प्रत्येक वर्ग, म्हणजे 9वीची मुलं 8वीला शिकवतात, 8वीचे 7वीला मुली शिकवतात, 7वीच्या 6वीला शिकवतात. आणि आता हे त्यांच्या इतकं सरावाचं झालंय की एवढ्या मुलींची शाळा, दारावरचा शिपाई पण तिथली मुलगीच असते, एवढ्या मुलींचा स्वयंपाक सगळं मुली करतात, शेती आहे प्रचंड, 5 त्यांचे हे आहेत, गोबर गॅस प्लांट आहेत, दूध दुभतं शाळेचं आहे, फळफळावळ आहे, आणि हे सगळं मुली बघतात. आणि त्यांच्या पालकांची याच्याबद्दल अजिबात तक्रार नाही. आणि त्या शाळेची मला गंमत अशी वाटली, तिथली एक मुलगी म्हणली, मी म्हटलं तुम्ही शाळेत कधी येता, तर ती मुलगी म्हणली लग्न झाल्यावर आम्ही सासूला घेऊन शाळेत येतो आणि सासू आमच्याबद्दल सांगते की आम्ही कशा आहोत ते. मी म्हटलं अरे वा, तशी म्हणे हो. आणि मग ती सासूबाई तिची सांगते की माझी ही सून किती वेगळी आहे, वेगळं काम करणारी आहे, वेगळा विचार करणारी आहे, वेगळं जगणारी आहे, आणि हे सगळं तिला या सचकी पाठशालाने दिलेलं आहे. तर असं प्रत्येक शाळेमध्ये प्रचंड वेगळेपण होतं. परत काय ते नाही चालू आहे सर. हा ठीक. हा, रेणुताई, या दक्षिण आणि उत्तर भारतातील शाळांवर तुम्ही पुस्तकही लिहिलं आहे, कनऊ आणि आता उत्तर भारतावरचं येत आहे.
तर शिक्षणातले प्रयोग करणारे अनेक जण असतात, पण त्या प्रयोगांना शब्दबद्ध करणं, त्या अनुभवांना शब्दरूप देणं हे तुम्ही केलं. आणि जवळपास शिक्षण क्षेत्रात काम करताना 33 पुस्तकं तुमची आज प्रसिद्ध आहेत. त्याच्यामध्ये शाळेविषयी आहे आणि शिक्षणाच्या एकूणच चिंतनावर तुमची पुस्तकं आहेत. तर हे लेखक पण तुमच्यातलं काय आहे किंवा हे कसं विकसित झालं? खरं म्हणजे असं काही मी ठरवलेलं नव्हतं, पण आपली शाळा सुरू झाल्यावर जे अनुभव येतील ते नोंदवत गेलेले होते आणि ते लोकांना वेगळे वाटत होते. म्हणजे तिथे काम करत असताना तेव्हा एका 500 वस्तीच्या गावात काम करणं आणि परत बाहेरच्या सगळ्या शहरांशी संपर्क करणं हे शक्य नव्हतं. पण जेव्हा मी पहिलं पुस्तक लिहिलं रुजवा, की जे आमच्या तिथल्या अनुभवांवर आधारित आहे, तर त्याला पहिल्यांदा महाराष्ट्र टाइम्समध्ये कुमार केतकर होते, त्यांनी प्रसिद्धी दिली आणि मग हळूहळू सगळ्या महाराष्ट्राशी परिचय होत गेला. अनेक ठिकाणी मी फिरायला गेले, बघितलं तिथलं सगळं आणि जसं-जसं जगणं होत होतं, शिकत होते, तसं-तसं ते सगळं नोंदवत गेले आणि त्याची पुस्तकं झाली. म्हणजे पुस्तकं लिहिणं असं काहीच ठरवलेलं नव्हतं. जेव्हा वेळ मिळेल, जिथे वेळ मिळेल, मग कुठेही बसून जिथे वेळ मिळेल तिथे मी लिहीत असे. आधी लिहून होत असे आणि मग त्याचं पुस्तक होत असे. म्हणजे साधारण आधी विषय दिला जातो, माणसं लिहितात, तसं काही मी केलं नाही. आणि खूप चांगला प्रतिसाद म्हणजे कुठूनही एखाद्या शिक्षकाचा खेड्यापाड्यातनं फोन यायला लागला, पालकांचा फोन यायला लागला, मुलांचे फोन यायला लागले, की मला वाटलं हे छान आहे. म्हणजे कितपत त्याची व्हॅल्यू मी विचार केला नाही. पण ज्या अर्थी असे फोन येतायत, लोकांच्या शंका निरसन होते, लोकांना काहीतरी प्रेरणा मिळते. मग यातून महाराष्ट्रभर मी अनेक ठिकाणी कार्यशाळा सो कॉल्ड म्हणता येईल अशा घेतल्या. पण प्रत्येक कार्यशाळेचं डिझाईन मी वेगळं करत होते. म्हणजे आधी त्या तिथल्या लोकांशी बोलून त्यांना काय हवंय, कशा पद्धतीने मांडणी करता येईल, सिच्युएशन तिथली काय आहे हे पाहून मी बोलत असे. आणि त्यामुळे बरेच वेळा ते अनुभव सुद्धा मी पुस्तक रूपांमध्ये मांडले. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की छान वाटतंय मला आता एवढी पुस्तकं लिहिल्यावर. म्हणजे अजूनही सुरूच आहे लिखाण. ते काही थांबायचं नाही. हो. शासनाच्या सगळ्या समित्यांवर काम करायला मिळालं. तिथे खूप शिकता आलं मला. म्हणजे बालभारती, बालचित्रवाणी, शैक्षणिक तंत्रज्ञान कक्ष, SSC बोर्ड, SCRT पुण्याचं, म्हणजे जेवढ्या शासनाच्या शाखा आहेत, आता राज्य मराठी विकास संस्था, तिथे काम करायला मिळालं आणि मी ते एन्जॉय केलं सगळं काम. कारण तिथे येणारी माणसं पण खूप वेगवेगळ्या प्रकारची होती. आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता म्हणजे काय, तर तिथल्या वेगळ्या माणसांना तुम्ही अनुभवता, त्यांचा अभ्यास करता, त्यांच्याकडे काय आहे हे तुम्हाला स्वीकारता येतं आणि त्याच्यातून आपण स्वतः पण बदलायला लागतो ना. तर तसं होत गेलं आणि त्यामुळे मला असं वाटतं, की ही जी सगळी एक प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे बाहेर पडताना सगळ्यात महत्त्वाचं सर मला सांगायचंय, मी निवृत्त झाले, म्हणजे बरेच वेळा व्यक्ती गेली, की तिथलं सगळं कमी होतं, संपतं. पण मी शेवटच्या दिवशी जाताना अगदी शांतपणे गेले, कारण मी जायच्या आधी 5 वर्ष निर्णय प्रक्रिया सगळी ही मी हँडओव्हर केलेली होती आणि त्यामुळे बाहेर पडताना म्हणजे मी जणू काही कालच आलेली आहे इथे कामाला, इतक्या सहजतेने बाहेर पडले. आणि पुढच्यांना सगळं करायची संधी दिली किंवा मुख्याध्यापक असून कधीही मी मेमो दिला नाही कोणाला, कुणाचं लेसन चेक केला नाही कधी, पण तरी काम छान होत राहिलं. मला वाटतं हे खूप त्यातला गाभा आहे, की सगळ्यांनी मिळून काम करणं, सगळ्यांनी एकमेकांचे विचार देणं, एकमेकांच्या कल्पनांची देवाणघेवाण होणं आणि शाळेमध्ये ते सगळं मुलांना समजणं. बरेच वेळा मला असं वाटतं म्हणून मी ते करत असते. पण नक्की समोरच्याला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे जर आधी समजून घेतलं, तर जे आपण करतो त्यात सातत्य पण राहतं आणि त्याचा उपयोग पण होतो आणि झालेला उपयोग मुलांच्या रूपात आपल्याला ऐकायला पण मिळतो. नक्कीच. शेवटचा प्रश्न विचारतो, की तुम्ही अशी एक वेगळी व्यक्ती आहात, की JP नाईकांच्या शिक्षण संकल्पनेतल्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलं, सिनियर कॉलेजला काम केलं, स्वतः ग्रामीण भागामध्ये एक शाळा काढली, त्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम केलं. भारतातल्या सर्व प्रयोगशील शाळा तुम्ही बघितल्या आणि त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेतल्या सर्व समित्यांवर, सर्व त्यांच्या प्रशासनातल्या बॉडीजवर काम केलं. तर मला सांगा, की या सगळ्या अनुभवानंतर आज मागे वळून पाहताना शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण म्हणतो, की बदल झाला पाहिजे किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं पाहिजे. तर हे करायला नेमकं काय करायला पाहिजे असं आता तुम्हाला इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर वाटतं?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की माझ्या समोर, माझ्या आजूबाजूला या क्षेत्रात असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप एक चांगुलपणा आहे, काम करायची उर्मी आहे, पण त्याच्या मनामध्ये कसली तरी भीती पण आहे. त्याच्यात आत्मविश्वास नाहीये, तो कुणाला तरी घाबरतोय प्रत्येक व्यक्ती, की मी असं केलं तर काय होईल, मला कोण काय म्हणेल. हे म्हणजे रवींद्रनाथ जसं म्हणतात की वेअर द माइंड इज विदाउट फिअर, तर तिथेच काम होऊ शकतं. तर ही भीती जर काढून टाकली तर आपल्या इथे खूप चांगलं काम होऊ शकतं असं मला वाटतं. आणि आणखी काय करायला पाहिजे शासन स्तरावरून आणखी काय करायला पाहिजे? नाही, शासन कोण करणार, आपणच करायचं ना. हे सगळे प्रयोग करताना मला तुम्हाला खरं आवर्जून सांगावंसं वाटतं की आमची शाळा शासन मान्य अनुदानित शाळा असून आम्ही हे प्रयोग केले. पण इथे कोणी नडकाठी घेतली नाही आम्हाला. म्हणजे तुमच्याकडे वर्ग नाहीत, वर्ग असं कोणीही म्हणलं नाही. तुमच्या शाळेत मेथड्स वेगळ्या वापरता, कोणी काही म्हटलं नाही. आम्ही लेसन नोट वेगळ्या प्रकारची काढायचो, कोणी काही म्हटलं नाही. याचं कारण असं की तुम्हाला जेव्हा समोरचं मूल दिसतं ना, म्हणजे मी हे नेहमी सांगायचे, कागद नंतर दाखवेन, आधी मूल बघा. हा आत्मविश्वास किंवा हे सांगण्याची ताकद मला वाटतं प्रत्येक शिक्षकामध्ये आली पाहिजे. आणि तेवढा त्यांनी अभ्यासही केला पाहिजे. म्हणजे नुसतं हे सांगायची ताकद नाही, तर त्याला हे क्षेत्र खरंच इतकं चांगलं क्षेत्र आहे की रोज मी नवी असते, कारण रोज समोरची मुलं नवीन असतात, नवीन घडत असतात, नवीन विचार करत असतात. आणि आताच्या काळात तर या तंत्रज्ञानामुळे आणखीन मुलांच्या या सगळ्याला खूप वेग आलेला आहे. त्यामुळे मागे बघताना मला खूप आनंद होतो की आपण छान काम केलं, चांगलं काम केलं. म्हणजे आपली शाळा ही इतर शाळांसारखी ठोकळ्यासारखी शाळा नाही झाली. तर ज्याच्यामध्ये येऊन अनुदानित शासनमान्य शाळेतल्या शिक्षकांना एक विचारायचं की तुम्हाला कोणी अडवलं नाही, अधिकारी काही म्हणाले नाही? ते म्हणलं नाही आतापर्यंत काही म्हणाले. कारण कसं म्हणतील ना, अधिकारी सुद्धा एक माणूसच आहे ना. त्यामुळे तोही अनुभव आमचा खूप चांगला होता, म्हणजे खरंच खूप चांगला होता. तर या आहेत रेणुताई दांडेकर. मी आता म्हणालो तसं की जे.पी. नायकांच्या संस्थेपासून तर अगदी ग्रामीण भागातल्या अनेक शाळांना भेटी देऊन स्वतः एक शिक्षणाचा प्रयोग सिद्ध करून आणि भारतातल्या अनेक शाळांना भेटी देऊन अनुभव संचित 33 पुस्तकांच्या माध्यमातून शिक्षकांपुढे आणि समाजापुढे मांडून शिक्षण क्षेत्रात किती भरीव योगदान देता येतं याचा एक वस्तुपाठ रेणुताई आहेत. आणि त्यामुळे रेणुताईंशी बोलणं, त्यांना समजावून घेणं हे मला आज जास्त महत्वाचं वाटतं. धन्यवाद रेणू. नमस्कार, थँक्यू.